देवेंद्र फडणवीस साहेब, कर्जमाफी करायची असेल तर सरसकट कर्जमाफी करा, नाहीतर करू नका. त्याच्यापेक्षा मालाला भाव द्या शेतकऱ्याच्या, ते देणं होत नाही. आणि 2 लाखाची कर्जमाफीची भीक देऊन राहिले. अरे कर्जमाफी करायचं ना 5 लाखापर्यंत कर्जमाफी करा. आणि जे नियमित कर्ज भरतात ना त्याला सूट द्या. आणि त्याची तर लवकर कर्जमाफी करा जे नियमित कर्ज भरतात. आणि तुम्ही काय म्हणून राहिले, जे नियमित कर्ज भरतात त्याची कर्जमाफी नाही, जे थकीत आहे त्याची कर्जमाफी. वारे न्याय, तर शेतकऱ्या तुम्ही अन्याय करून राहिला. हा अन्याय हा सहन करणार नाही शेतकरी, त्याच्यापेक्षा कर्जमाफी करूच नका. 2 लाखाची कर्जमाफी केल्यापेक्षा मालाला भाव द्या शेतकऱ्याच्या. तुमचं कर्ज घेण्याची काहीच गरज पडणार नाही. ते होत नाही ना, कारण तुम्हाला असं वाटते का शेतकरी पुढच्या वर्षी मायापाशी भीक मागायला आला पाहिजे. कारण तुम्हाला हा महाराष्ट्रातला शेतकरी भिकारी बनवायचा आहे, दुसरं काहीच नाही. कर्जमाफी करा, अनाजाचे याचे त्याचे, तेलाचे साखरीचे याचे त्याचे भाव वाढवून द्या. दिमाग आहे ना तुम्हाला, तुमचा दिमाग कुठं चलते तिथंच चलते. इथं कर्जमाफी केली तर तिकडे GST लागू झाली, तेल वाढलं, साखर वाढलं, मीठ वाढलं, सगळं राशनचे भाव वाढवून द्या. शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढवणार नाही, दुकानातल्या राशनचे भाव वाढवून द्या. मग तुम्ही दिमाग आहे मले सांगतो ना तुले. बरोबर असेल तर कमेंट करू सांग. लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, शेअर करा व्हिडिओ.